श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत. सेवा म्हणू शकतात किंवा उपायही म्हणू शकतात, पण तितकासा तो प्रभावी देखील आहे. अनेक जणांनी त्याचे अनुभव घेतलेले आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करत आहे. बघा, हा जो उपाय आहे ना, तो आपल्याला गणपती बाप्पांसाठी करायचा आहे आणि उद्या संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आपल्याला उद्याच करायचा. तर बघा, संकष्ट चतुर्थी म्हटलं ना तर बरेच जण संकष्टी चतुर्थीचं व्रत देखील करतात, पण काहींना नाही शक्य होत. औषधं असतात किंवा तब्येतीमुळे वयामानानुसार नाही, उपवास करणं शक्य नाही होत. पण मग म्हणून सेवा करायची नाही असं कुठेही लिहिलेलं नाही, त्यामुळे सेवेला अंतर द्यायचं नाही. गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा. नंतर आपण गणपती स्तोत्र म्हणू शकतो आणि नक्कीच गणपती अथर्व शीर्षाचं तीर्थ जे असतं ना, ते जर रोज आपण मुलांना दिलं तर नक्कीच मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यास देखील मदत होत असते. तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सेवा वगैरे सगळं काही करायचं आहे. परंतु आता उद्या वर्षाचा शेवटचाही दिवस आहे. आता शेवटचा म्हटलं तर उद्या 30 तारीख आहे. 31 तारखेला आपलं हे वर्ष संपत आहे. 2023 संपून 2024ला सुरुवात होणार आहे आणि प्रत्येकजण नवीन वर्षाकडे बघत आहे. नवीन वर्ष प्रत्येकाचं सुखाचं समाधानाचं जाणारच आहे, कारण आपल्यावर साक्षात आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. परंतु तरीही ह्या जुन्या वर्षातल्या काही अशा ज्या आठवणी आहे, ज्या आपल्याला नकोशा झाल्या आहे, त्या आठवणी आपल्याला फक्त त्रास देत आहे किंवा त्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता येत आहे, आपल्या स्वतःमध्ये येत आहे. आणि जेव्हा आपल्या स्वतःमध्ये नकारात्मकता येते तेव्हा साहजिक आपल्या घरातही नकारात्मकता येते आणि कुठलंही कामं सकारात्मकतेने आपण करू शकत नाही. त्यामुळे ह्या वर्षाला निरोप देताना आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता इथेच थांबून जाणार आहे आणि जेव्हा आपण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत तेव्हा ती नकारात्मकता आपल्यासोबत येणार नाही. तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. नक्कीच दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही हा उपाय करा किंवा मग तुम्ही रात्री 10पर्यंत 11पर्यंत कधीही करू शकतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे आणि कापूर लागणार आहे. भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर घ्या, नाही तर मग साधा कापूर घेतला तरीही चालेल. आता खोबऱ्याच्या छोट्या छोट्या वाट्या, जिथे पूजा साहित्य मिळतं ना बघा, सत्यनारायण वगैरे पूजा ज्या असतात तिथे त्यासाठी छोट्या छोट्या वाट्याही बाजारामध्ये मिळतात. तशी एक छोटी वाटी घेऊन या, नाही तर मग आपल्या घरातली जी वाटी असते फार मोठी घेण्याची गरज नाही, त्यातला थोडासा तुकडा मोडून घेतला तरीही चालेल, पण मग छोटी वाटी असेल तर संपूर्ण वाटीच घ्या, हरकत नाही. आता अशा पद्धतीने आपल्याला ह्या वाटीचा आणि ह्या कापराचा उपाय करायचा आहे. आता कापूर म्हटलं तर घरामध्ये कर्पूर होम हा झालाच पाहिजे. आपण मागेही सांगितलेलं आहे, कर्पूर होम आवर्जून करावा. नकारात्मकता घालवण्यासाठी हा खूप सुंदर असा उपाय आहे. त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळलाच गेला पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोनही वेळे जर आपण कापूर घरामध्ये जाळला तर नक्कीच त्याने देखील घरातील नकारात्मकता दूर होत असते. तर बघा, आता हा उपाय खास आपल्याला नकारात्मकता दूर करण्यासाठी करायचा आहे. पण एकदा की नकारात्मकता दूर झाली की मग आपल्या घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होते, मनःशांती लाभते. एकदा की मनःशांती लाभली की आपल्या घरचं वातावरण चांगलं होतं आणि त्यामुळे आपल्या कामावरही लक्ष लागतं. घरामध्ये कटकटी वादविवाद नसतील तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, कारण जर घरातलं वातावरण बरोबर नसेल तर त्याचा कळत नकळत परिणाम आपल्या कामावरही होत असतो. तर हा उपाय केल्याने सगळ्यात प्रथम नकारात्मकता जाईल आणि आपोआप तुमची कामे मार्गी लागणार आहे. आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला एक प्रकारची मदत होणार आहे. आणि घरामधलं सततचं आजारपण, आता हे बघा, वातावरणानुसार आजारपण येणं ती गोष्ट वेगळी आहे. जसं की वातावरण बिघडलं मग सर्दी खोकला होणं, आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. ह्या गोष्टी साहजिक म्हणजे होणार, कारण वातावरणातला बदल जर झाला तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतोच. पण काही आजार असे असतात ना की ते आपलं पिच्छाच सोडत नाही. अगदी घर नुसतं आजारपणानेच म्हणजे भरून जातं. तिथे असे आपल्याला असं चांगलं असं वाटतच नाही. सारखं कोणाचं ना कोणाचं काही ना काही दुखत असतं. मग नक्कीच आपल्या घरात नकारात्मकता आहे, म्हणून या गोष्टी घडत आहे. ह्या गोष्टींवर आपण विश्वासच ठेवत नाही. खूप दवाखाने करतो आणि तरीही आपल्याला फरकच पडत नाही. अशी जर कंडिशन असेल तर मग थोडासा ह्या गोष्टींवर आपण विश्वास का ठेवू नये. नक्कीच आपण डॉक्टरकडे जा, डॉक्टरवर विश्वास ठेवा, पण ह्या गोष्टींनाही महत्त्व द्या. ह्या गोष्टी करून बघा, कारण केल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही, हे नेहमीच मी तुम्हाला सांगत असते. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी दूर जाण्यासाठी तुम्हालाही मदत होणार आहे. तर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं, तुमची जी पूजा अर्चा आहे ना, तुम्हाला अभिषेक करायचा असेल, जे काही गणपती स्तोत्र वगैरे म्हणायचं असेल ते तुम्ही दुपारी करून घेऊ शकता. सकाळ दुपार तुम्ही कधीही करून घ्या, पण उपाय मात्र रात्री संध्याकाळीच करायचा 6:30 नंतर. गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे.
ही वाटी जवळ घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला कापूर टाकायचा आहे। छोटा तुकडा घेतलेला असेल तर त्यावर तो कापूर ठेवा। 4-5 तुकडे घ्या कापराचे। अशा पद्धतीने हा कापूर ठेवल्यानंतर आपल्याला सुरुवातीला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील संकटे, माझ्या कुटुंबातील सगळ्यांचे म्हणजे सगळ्या सदस्यांची जी संकटे आहेत ती दूर करण्यासाठी तुम्ही मला मदत करा। कारण गणपती बाप्पा साक्षात विघ्नहर्ता आहे, विघ्न दूर करण्याचं काम ते करतात। त्यामुळे विघ्न जर वर्षाच्या शेवटी अशा पद्धतीने आपली सगळी विघ्न जर दूर झाली गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तर नवीन वर्ष आपलं चांगलं सुरू होणार आहे। त्यामुळे गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करा आणि हा कापूर पेटवायचा आहे। आता हा कापूर पेटवल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र काय म्हणायचं तर बघा, ओम श्री विघ्नेश्वराय नमः, ओम श्री विघ्नेश्वराय नमः। बघा हा मंत्र तुम्हाला किती वेळ म्हणायचा तर माळ वगैरे हातात घेण्याची गरज नाही तुम्हाला, कारण असं ठराविक संकेत म्हणायचा नाही। तर जोपर्यंत ह्या वड्या पेटणार आहेत तोपर्यंत तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे। 108 वेळेस म्हटलं पाहिजे, मग खूप वेळेस म्हटलं तर लवकर गणपती बाप्पा येतील असं अजिबात नाही। तुमच्याकडनं जेवढा वेळेस म्हणणं शक्य होणार आहे, म्हणजे जोपर्यंत ते प्रज्वलित होत आहे ना तोपर्यंतच म्हणा, पण मनोभावे करा आणि असं चित्र डोळ्यासमोर आणा की खरोखर माझ्या घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात झाली आहे आणि जसं हा कापूर जळत आहे तसं त्या कापरासोबत माझी नकारात्मकता जळत आहे, माझे सगळे प्रॉब्लेम जळत आहे, माझी सगळी संकटे दूर होत आहे। असं एक प्रकारचं तुम्हाला म्हणजे वातावरण तयार करायचं आहे। कारण जेव्हा आपलं मन तसं विचार करतं ना तेव्हा त्या गोष्टी घडू लागतात। आपलं मन काय विचार करतं यावर खूप म्हणजे हे खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे हा उपाय करताना, ही सेवा करताना तुम्हाला असंच म्हणायचं आहे की माझी संकटे दूर झालेली आहे आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आता इथून पुढे सगळं काही चांगलंच होणार आहे। हे बघा भूतकाळ आपल्याला ठाऊक असतो, वर्तमानमध्ये सध्या काय चालू आहे हे आपल्याला ठाऊक असतं, पण भविष्यात काय होणार आहे हे खरं तर कुणालाच माहीत नसतं, फक्त त्या परमेश्वराला माहीत असतं। आणि नक्कीच त्या परमेश्वराला जर आपण शरण गेलो आणि त्याला सांगितलं ना की माझी पुढची संकटं दूर कर, तर नक्कीच ते दूर होण्यासाठी आपल्याला साक्षात परमेश्वर मदत करत असतो। ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा, कारण आपण विश्वास ठेवला तरच आपल्याला प्रचिती येते, हे देखील तितकंच खरं आहे। तर स्वामी भक्त हो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, आवर्जून करून बघा। इथून पुढे तुम्हाला कधी परत करावंसं वाटलं तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीलाही करू शकतात, हरकत नाही, पण करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन। स्वामीसूत्र चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच आपलं स्वामीसूत्र ब्लॉग हे चॅनल आहे, त्यावर देखील आपले स्वामी संदेश रोजच्या रोज येत असतात। ते चॅनल देखील म्हणजे एकदा तुम्ही चेक करा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।